1 नोव्हेंबर 2016 प्रक्षेपित झालेल्या काहे दिया परदेस या कार्यक्रमामध्ये निशा आपल्या आईसह पैसे एका उशीच्या कव्हरमध्ये भरून ठेवते। जवळपास 70 लाखांची रोकड असल्यामुळे निशा तिला सुचवते, हे पैसे सुरक्षित जागी ठेवल्यावरती तू थेट गावाला निघून जा, जेणेकरून कोणालाच कसलाही संशय येणार नाही। आणि जर कोणी विचारलंच तर तू पाडव्याच्या निमित्तानं वडिलांना भेटायला गेलीये असं सांगता येईल। सावंतांच्या घरी दिवाळीची लगबग सुरू असते। पाडव्याच्या दिवशी गौरीची आई आणि गौरी मधुसूदन सावंत यांची ओवाळणी करतात। त्यावेळी अचानक शिव दरवाजावर येऊन उभा राहतो। शिवला पाहून गौरी आणि तिचे कुटुंबीय आनंदित होतात। गौरीची आई शिवला गौरीकडून औक्षण करून घे असं सांगते, मात्र ओवाळणीसाठी आहेर न आणल्याचं शिव त्यांना सांगतो। त्यावेळी गौरी थोडीशी नाराज होते, मात्र शिव तिच्याकडून आरती करून घेतो। तितक्यात शिवच्या आईचा शिवला कॉल येतो। ती गौरीकडे फोन देण्यास सांगते। गौरीला शिवची आई सांगते, शिव तुझ्यासोबत राहणार नाही, तर तो वेणूसोबत त्याच्या खोलीत राहील। थोडक्यात तुझी पाठवणी होईपर्यंत तुम्हाला एकत्र राहता येणार नाही। निशाला शिवची आई कॉल करून सांगते, शिव आणि गौरी एकत्र नांदणार नाहीत याची काळजी तुला घ्यावी लागेल आणि त्या बदल्यात मी तुला हवे ती रक्कम द्यायला तयार आहे। निशा हे मान्य करते। तिकडे गच्चीवरती शिव आणि गौरी दिवाळीचा आनंद लुटण्यात गर्क असतात। सोबतच काही खास गोष्टी ते शेअर करतात। तितक्यात निशा तिथे शिवच्या आईनं गौरीसाठी दिलेला निरोप द्यायला येते। निशा तसंच शिवची आई शिव आणि गौरीला वेगळं पाडण्यात यशस्वी ठरतील का? निशाने पैसे माहेरी दडवून ठेवलेत याची चाहूल कोणाला लागेल का? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि महत्त्वपूर्ण प्रसंगांचे अपडेट्स पहा फक्त राजश्री मराठीवर। हाय, दिस इज दीपाली सय्यद। तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीवर।